मंगळवारपर्यंत राजीनाम्याची वाट पाहून नंतर आंदोलनाची दिशा ठरवू असं छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी सांगितलं होतं. आज पत्रकार परिषद झाली, आंदोलनही झालं. नेमकी काय भूमिका घेऊन आता तुम्ही महाराष्ट्राचा समोर जाणार? नाही, मी आमच्या लोकांना भेटायला जातो आहे. आमच्यावर झालेला हल्ला, जीवघेणा हल्ला, प्राणघातक हल्ला हा कुणालाच आवडलेला नाही आणि आमच्या लोकांना मला भेटायचं आहे. लोकांचे फोन येत आहेत, मला बोलावत आहेत लोक. त्या लोकात जातो आहे मी, लोकांना भेटून त्यांचं दुःख जाणून घेतो आहे. लोकांमधून जी काय मागण्या आहेत, कर्जमुक्तीची मागणी प्रामुख्याने समोर येते. पीक विम्याचा विषय आहे, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. या 4 विषयावर सध्या शेतकरी आक्रमक होताना दिसतो. शेतकऱ्यांचं दुःख कुणीतरी जाणलं पाहिजे आणि मी आहे, समविचारी संघटना आमच्यासोबत काही येणार आहे, त्या सगळ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र दौरा होईल आणि त्यानंतर मोठ्या आंदोलनाची दिशा ठरणार. बरं, काय विषय घेऊन जाणार आहेत की कर्जमाफी? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. तुम्ही शब्दाला जागतच नाहीत. हे सरकार इलेक्शनच्या अगोदर, निवडणुकीच्या अगोदर ह्याच अजित पवारांनी सांगितलं होतं की राज्यातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती, उपमुख्यमंत्र्यांनीही केली होती. काय झालं त्या शब्दाचं? पुन्हा सरकारमध्ये बसल्याच्या नंतर आम्ही हे बोललोच नव्हतो. आमच्याकडे तुम्ही चॅनलने दाखवलेले व्हिडिओ आहेत. आम्ही शेतकऱ्यांना दाखवू आमच्या ज्या ठिकाणी सभा होणार आहेत, जिथं कार्यक्रम होणार आहेत. हाच का अजितदादांचा वादा? हाच का मुख्यमंत्र्यांचा वादा? काय हे सगळं महाराष्ट्राला कळणार आहे ना आता. शेतकऱ्यांनी मतदान तुम्हाला केलं आहे, तुम्हाला सत्तेत बसवलं आहे. का बसवलं आहे? तर तुम्ही त्यावेळेस शब्द दिला होता कर्जमाफीचा, शेतीमालाला भावाचा. आज तुम्ही ते सगळं विसरून गेलात. केंद्र सरकार एक भाव जाहीर करतो, हमी भाव. मग ठीक आहे, केंद्र सरकारनं हमी भाव काय दिला होता गेल्या वर्षी? 4,892 रुपये सोयाबीनला. आम्ही काय म्हणत होतो? भावांतर कायदा लागू करा. केंद्र सरकारनं जो दिलेला आहे हमी भाव, त्याच्यात भावांतर कायदा लागू करा. राज्य सरकारला अधिकार आहेत. तुम्ही 2,000 वाढवून द्या ना. आमच्या शेतकऱ्यांच्या खिशात 2,000 रुपये तुमच्याकडून गेले तर काय अडचण आहे? मग तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी राज्याची तिजोरी पूर्ण रिकामी करायची. लाडक्या बहिणीच्या नावाखाली लिगल पैसे तुम्ही मतदानाला वाटले. हे कळत नाही शेतकऱ्यांना. आज लाडक्या बहिणी 34 लाख लाडक्या बहिणी माझ्या माहितीनं मी कुठल्या तरी चॅनलवर पाहिलं तर त्या रद्द झाले त्या योजनेतून. 1 रुपया पीक विमा योजना तुम्ही आणली होती निवडणुकीच्या तोंडावर, तीही बंद करून टाकली. त्याच्यावर भाष्य केलं 1 रुपया कोकाटेने, त्याच्यावरही ते कोकाटे बोलतो. शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो, पुन्हा सरकारला भिकारी म्हणतो, ढेकळाचे पंचनामे म्हणतो. अशा लोकांना ठेवू नका. हाच आक्रोश होता ना आमचा. वैयक्तिक आमचं काय त्याच्यात बांध आहे का? असे लोक का पोसायचेत, का सांभाळायचे? तर असं काय तुमचं घोंगडा अडकले दादा त्याच्याकडं की तुम्ही त्याच्या बाबतीत एवढं अनुकूल व्हायला लागलं? तुम्ही तर आम्हाला शब्द दिला होता की मी शब्दाचा पक्का आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. मंगळवारी तुमची जी बैठक झाली त्याच्यामध्ये शब्द दिला होता. शब्द तोच बोलतो ना. दादांनी आम्हाला सांगितलं होतं की मंगळवारपर्यंत निर्णय होणार कृषी मंत्र्याच्या बाबतीत. हा मी शब्दाचा पक्का आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. पण दादा, तुम्ही शब्दाचे पक्के नाहीत हे काल तुम्ही मंगळवार संपेपर्यंत सिद्ध करून टाकलं की तुम्ही शब्दाचे पक्के नाहीत. आता महाराष्ट्रात सगळीकडे जाणार आहात, कुठे कुठे जाणार आहेत आणि कोणकोणते पक्ष तुमच्याबरोबर, संघटना तुमच्यावर असतील? एक लक्षात घ्या, समविचारी लोक, ज्या लोकांना शेतकऱ्यांचं हित बघायचं आहे, त्यात रविकांत तुपकर साहेब आहेत आमच्यासोबत. त्यांचे सहकारी मला आज भेटले. तुपकर साहेब बी मला हॉस्पिटलमध्ये येऊन भेटून गेलेत आणि बच्चू भाऊचा बी फोन आलेला होता. अशा शेतकऱ्यांसाठी काम करणारे सगळे चळवळीत लोक आमच्यासोबत आहेत. आणि महाराष्ट्राचा पहिला टप्पा आमचा मराठवाडा आहे. मराठवाड्यातून सुरुवात होते, त्याच्यानंतर विदर्भ आहे, खानदेश, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र. कोणते नेमके विषय घेणार? कर्जमुक्ती. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. शेतकऱ्यांचं सरसगट कर्जमाफ करून तुम्ही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8,500 रुपये भाव दिला पाहिजे. कापसाच्या भावाचा विषय आणि पीक विमा, हे 4 मुद्दे घेऊन महाराष्ट्रावर फिरणार आहे. एकूण ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी शब्द दिला होता तो त्यांनी पाळला नाही. मग आता शेतकऱ्यांचे विषय घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार आणि त्यानंतर पुढची आंदोलनाची दिशा ठरवणार, असं मत व्यक्त केलं आहे विजयकुमार घाडगे यांनी. निशांत वज्रेश्वर, एबीपी माझा, लातूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.